शेती येत्या 50 सुद्धा खूप झालं. मला वाटतं 2050-52 पर्यंत शेती जवळपास संपल असं माझं मत आहे. आणि आता हे काय पुस्तकाच्या अभ्यासानुसार नाही, मी स्वतः काम करतो, अनेक वातावरणानुसार शेतकऱ्याला भेटलोय, अनेक लोकांशी चर्चा करतोय, अनेक शेतकऱ्याशी करतोय, शेतीत काम केलेल्या आज काही गोष्टी अभ्यासकाशी करतोय, सगळ्याशी चर्चा केल्यानंतर पुस्तकी ज्ञान वेगळं असतं, प्रत्यक्ष शेती अनुभवाचं जे ज्ञान आहे ते वेगळं असतं. काही पिकं अशी आहेत पेरलं त्याला काही येतच नाही, अशी पिकं किती कंप्लेंट आल्या, तक्रारी बियाणात केलेली फसवेगिरी हा पुन्हा वेगळा मुद्दा. ती बी फसवेगिरी, जमिनीची बी कमी सुपीकता, ह्या गोष्टी आहेत. ते सुपीकतेचा प्रश्न शेतकऱ्यांनी अग्रक्रमाने घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. ते घेणार नाही तर त्यांचा परिणाम त्या दुसऱ्या किती दिवस शिवाय घेणार. बरोबर आहे. तुम्हाला ट्रॅक्टर पुरवणारे लोक, तेल पुरवणारे लोक, खतं पुरवणारे लोक, बियाणं पुरवणारे लोक, कीटकनाशक तणनाशक पुरवणाऱ्या कंपन्या, शेती उपयोगी सगळं, याचा तुम्ही कधी विचार केला की किती श्रीमंत झालेत म्हणून, आणि कुणाच जीवावर झाले ते सगळे, आणि त्यांनी तुम्हाला काय पटवून दिलं की तुम्हाला श्रीमंत करायचं. पण झाला का श्रीमंत? शेतकरी दोन महत्वाचे तोटे, एक तर शेतकरी कर्जबाजारी होत चालला आणि माती नाती खोत चालली. म्हणजे दोन्ही लॉस आहेत ना, पर्यावरणाचा बी लॉस हानी आणि तुमच्या आरोग्याची बी हानी, तुमची आर्थिक बी हानी, उत्पन्नाचं नाही. आणि फक्त दुसऱ्याला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही शेतकऱ्याचे. शेतकऱ्यांनी गांभीर्याने ह्या सगळ्या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. किंवा आपली ही जी औद्योगिक यांत्रिक रासायनिक शेती आहे, ह्या शेतीने खरोखरच शेतकरी वर्गाला काय दिले याचं मूल्यमापन करण्याची गरज आहे. गावोगाव किंवा आपल्या गावात हे जे आपण सुरू केले गेल्या 30-40 वर्षात, यातून नक्की आपल्याला मिळाले काय, आपल्याला फायदा काय झाला आहे, नुकसान काय झाली, मग नेमकं फायदा कुणाला झाला. बरं, जी नुकसान झाली फक्त शेतकरी पैशात मोजू नका ना, फक्त तुम्हाला ते तुमच्या आरोग्याची किंमत मोजावं लागेल, पर्यावरणाची आरोग्याची किंमत. जैवविविधता तुम्ही सगळी संपून टाकली एक पद्धतीमुळे. मग आता एक पीक पद्धतीमुळे जर जैवविविधता संपली असेल तर तुमचं फ्युचर काय? जैवविविधता संपली की मानवजात संपली. प्रत्येक घटक तोचे. तुम्हाला फक्त एकच दिलं, बटाटाच खायला दिलं, 5 रुपये किलोने, एकदम स्वस्त. तुमच्या आरोग्यासाठी ज्या काही लागत्या भाज्या त्या किती वाजल्यापूर्वी 158 प्रकारच्या होत्या, आता 28 का 30 प्रकारचे शिल्लक राहिले. म्हणजे इतकं तुम्ही संपली. मग आरोग्याचा विचार तुम्ही करता का? नाही कधी. आता हे जे हायब्रिड बियाणे याचं पोषण मूल्य किती? आता पूर्वीचा जो आपला बनशी गहू होता किंवा जोड गहू होता, त्यातलं फायबरचं प्रमाण किती? या संकरित बियाण्यापेक्षा दुप्पट तिप्पट आरोग्यासाठी हितकारक येतो. मग भाव बी तेवढाच मिळतो. उत्पन्नाचं मोजू नका, भावावर मोजा ना. आता याला हायब्रिड याला भाव 2-3 हजार आहे, तर त्याला भाव 7-8 हजार आहे. तिप्पट भाव आहे ना. मग तिप्पट उत्पादन जरी कमी झालं तर तुम्हाला तेवढेच पैसे मिळतात. पण शेतकरी तसा विचार करीतच नाही, उत्पादन जास्त पाहिजे, भाव काही बी हो. उत्पादन घेऊन उपयोग होत नाही. पोते भरलेले दिसले पाहिजेत ना. पोते भरलेले भावच नाही त्या गोष्टीला. 20 पोते झाले, 25 पोते झाले, त्यातच काय भावाने गेले, 500, 1000, 2000 गेले खुश. आज परिस्थिती ही एकरी जेवढं उत्पन्नाला खर्च लागतो, 1 एकर उत्पन्न समजा घ्यायचं आपल्याला, कापसाचं असेल, बाजरी, गहू काही असेल, तर ते उत्पन्न घेण्यासाठी जेवढा खर्च जातो, जेवढं उत्पन्नाचं तेवढं ते उत्पन्नाचा खर्च सुद्धा तेवढा नसतो. ही परिस्थिती माझं तेच म्हणणं आहे. आपले एक्स्ट्रा पैसे जातात तरी शेतकरी याच्यावर विचार करायला तयार आहे का गांभीर्याने, असा माझा प्रश्न आहे. नाही, हे महत्वाचा मुद्दा. हा तर वरवरचा मुद्दा झाला. शेतकरी एक अभ्यास करून शेती का करत असतो, यांनी हे केलं म्हणून त्यांनी ते करायचं, त्यांनी ते केलं म्हणून यांनी हे करायचं. एकच पद्धत तुम्ही म्हणतात ती, एकच पीक घ्यायचं, तेवढंच समजा प्रत्येक वेळेस तेवढंच. आता तुम्ही बघा, माझ्या बी हे लक्षात नव्हतं, पण ते मला एकदा तिथं आपण पर्यावरण दिनानिमित्त मातीचं वर्ष होतं आणि ते आपल्याला साजरं करायचं होतं, म्हणून मी त्याच्यात 2-3 लेख वाचले, सुरुवात केली. आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्यो इतका गंभीर प्रश्न आहे, कुणाचं त्याच्याकडे लक्ष नाही. मग मी सुरुवातीला 10-5 लेख वाटले होते, आता मी 50 लेख वाटलेत त्याच्यावर. आणि नंतर आता माझ्यासमोर एवढं त्याचं गांभीर्य झाले
की मी असं ठरवलं की आता मी पूर्वी पाण्यावर काम करायचं, आता माती होता त्यानंतर मी क्लायमेट चेंजवर काम केलं. आता माझ्या डोक्यात असं आहे की माती आणि शेतकरी याच्यावर तेवढंच काम करणं गरजेचं आहे. म्हणून मी आता गेल्या 6 महिन्यापासून माझी पूर्ण मानसिकता तिकडे वळवली. किंवा जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं शेतकऱ्याला हे समजून सांगणे की बाबा हे शेती परिसंस्था जी आहे ही परिसंस्था म्हणून त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी औद्योगिक रासायनिक आणि यांत्रिक जी शेती आहे त्याच्याऐवजी आपल्याला पर्यायी शेती उभा करणं गरजेचं आहे की ज्याचा आधार हा यंत्राऐवजी मनुष्य आणि प्राण्याचं पूर्वीची जी शेती ती शेती प्राण्याचं जे ऊर्जा आहे ती वापरली पाहिजे. इनपुट शक्यतो शेतकऱ्यांनी स्वतःच निर्माण केले पाहिजे आणि एकात्मिक दृष्टिकोनाने विचार केला पाहिजे शेतीचा. म्हणजे ॲग्रिकल्चर ॲज ए इकोसिस्टम म्हणजे एक परिसंस्था म्हणून. म्हणजे आता सेंद्रिय शेतीत किंवा याच्यात काय होतं नैसर्गिक शेतीत की फक्त आपण ते सुपीकतेचा विचार करतो मातीच्या, बाकी नाही. जेव्हा आपण शेती परिसंस्थेचा विचार करतो मग त्याच्यात मातीच्या सुपीकतेबरोबर जैवविविधता आली, इतर जे घटक आहेत शेती व्यवस्थेला पूरक जसं गांडूळ आहेत समजा, पक्षी आहेत, म्हणजे ह्या सगळ्या घटकाचा विचार पुनर्निर्मित शेतीची जी कल्पना आहे आता अलीकडे आलेली त्या पद्धतीने पर्यायी शेती उभा करणं गरजेचं आहे. आणि याच्यात अनेक सखोल गोष्टी आहेत. एक पीक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धती आपल्याला पुन्हा घ्यावा लागेल. शेतीची नापिकता थांबवून शेती सुपीक कशी करता येईल आणि उत्पादन कसं वाढविता येईल हा त्यातला दुसरा मुद्दा आहे. रासायनिक त्यानंतर बहुपीक पद्धती अंमलात आणणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्वी जे होतं काय म्हणतो आपण त्याला पीक बदल करून शेती करणं ते सगळं तुम्हाला पुनरुज्जीवित करावं लागणार या सगळ्या गोष्टी शेती करायच्या असेल. आणि तुमची प्रायोरिटी नसण्याऐवजी तुमचं जगणं शेतकऱ्याचं उत्तम आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जे माल उत्पादित करणं गरजेचं आहे ते असं नाही, ती करूच नका असं नाही, पण तुमचा आग्रहक्रम तुमचे जीवन जगण्यासाठी तुम्ही शेती केली पाहिजे शेतकऱ्यांनी त्याचा आग्रहक्रम. आणि जे एक्सेस शेती ज्याच्याकडं 1 हेक्टरच्या पुढे शेती त्यांनी मग कपाशी आणि ऊसाचा विचार केला पाहिजे. इथं 8 एकरावर वाटतं मी कपाशी लावली की श्रीमंत होईल, कपाशी लावतो कर्जबाजारी होतो, अशी सगळी परिस्थिती. पूर्वीची जी शेती होती पूर्वी शेती कशी करायची फक्त उपजीविका भागल एवढ्यासाठी शेती म्हणजे त्यांनी विकसित केली होती ना. म्हणजे आपलं जीवन जगण्यासाठी एक अन्नधान्य उपलब्ध. हो पण तुम्ही बघा आता आपली परंपरा 5000 वर्षाची, 5000 वर्षे आपण शेतीची सुपीकता ढळू दिली नाही. पण औद्योगिक क्रांती जगभर झाली त्या जगात वाटवं झाली. हरित क्रांती म्हणजे औद्योगिक शेती आणि त्यांनी सगळं शेतीचं वाटवं करून जैवविविधता नष्ट केली. तुमचे पारंपरिक बी बियाणं सगळे संपून टाकले. म्हणजे कब्जा केला ना बी बियाणावर ह्या कंपन्यांनी केला ना. म्हणजे तुम्ही आमच्याशिवाय तुम्ही काहीच नाही केलं पाहिजे, आमच्यावरच अवलंबून असलं पाहिजे. 100% शेतकरी असं आहे की कोरोनासारखा जर आजार एखाद्या दिवस आला आणि कंपन्या जर त्यांना चालूच काढता आल्या नाही तर मग कसं होणार शेतकऱ्याचं. म्हणजे फक्त 20 कंपन्यांच्या हातात अर्ध हे तुमचं जीवन आहे शेतकऱ्याचं. 15-20 कंपन्याच्या हातात मक्तेदारी आहे. तुम्ही काय पेराव, काय उगवाव, कुठं विकाव याची सगळी मक्तेदारी त्यांच्या हातात आहे. आणि आता जे सगळं तुमचं जीवन जगायला उत्पादन आहे हे अल्पभूधारक क्षेत्र पुरवता. सिंचित शेती ही नफ्याकडे वाढली, पावसावर आधारित शेती जाणून तुमचं भरणपोषण करते. याचा कुठंतरी मग ही जी शेती आहे जी पावसावर अवलंबून आहे त्या शेतीचं चांगलं सुपीकता कशी करता येईल, दर्जेदार पिकं त्यात कशी घेता येईल जे आरोग्यासाठी पोषक आहे त्याचं कोणी संघटित मांडायला तयार नाही. आता पूर्वीची जी पिकं होती हुलग्यासारखी हे तिळे, मोहरी आहे किंवा मटकी, मुग, कडधान्य जवळपास आपण परावलंबी झालो. बियाणावर आपण परावलंबी व्हायला लागलो. मग आपण मिळवायचं काय नुसतं ऊस आणि कापूस पिकून मला वाटत नाही शेतकऱ्याचे प्रश्न मिटतील म्हणून. असं शेतकऱ्यांनी याच्यावर थोडा गांभीर्याने विचार करून थोडं पुढची दिशा ठरवण्याची गरज आहे असं मला वाटतं.